नमस्कार. कीर्तीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. थंबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल, आज आपण पारंपरिक पद्धतीने कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चटणीसाठी मी इथे 2 देशी गावरान कैऱ्या घेतल्या आहेत. या कैऱ्या जास्त आंबट नाहीत. इथे मी कैरी साल न काढताच वापरत आहे. तुम्हाला आवडत नसेल तर साल काढूनही घेतली तरी चालेल. दोन लहान कैऱ्यांसाठी मी इथे एक मोठा कांदा घेतला आहे. तोही बारीक चिरून घेते. या चटणीमध्ये आपण कोणत्याही प्रकारे तेलाचा वापर करणार नाही. ही चटणी मी आता खलबत्त्यामध्ये वाटून घेत आहे. जर वेळ कमी असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घेतली तरी चालेल. सगळ्यात आधी लसूण आणि कैरी बारीक वाटून घ्यायची. त्यानंतर कांदा घालायचा. कांदा जर आधीच घातला तर पाणी सुटते आणि कैरी बारीक होत नाही. लसूण आणि कैरी थोडीशी वाटून झाली की यामध्ये कच्चे शेंगदाणे घालायचे. बारीक चिरून घेतलेला कांदा, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सर्व वाटून घेऊ. चटणी खूप जास्त बारीक पेस्ट न करता थोडी मोठीच ठेवायची, म्हणजे त्याची चव छान लागते. चटणी आता वाटून झाली आहे. यामध्ये अजिबात तेलाचा वापर केला नसल्यामुळे तुम्ही ही चटणी बिनधास्तपणे रोजच्या जेवणामध्ये खाऊ शकता. तर इथे पाहू शकता, चटणी खूप जास्त बारीक न वाटता थोडीशी मोठी ठेवली आहे. सगळ्यात शेवटी चवीपुरते मीठ घालायचे. मी इथे अर्धा चमचा मीठ घातले आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर कशी वाटली ही पारंपरिक पद्धतीची कैरीची चटपटीत अशी चटणी? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कीर्तीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.